लाडकी बहीण योजनेचा प्रतिसाद पाहून विरोधक गडबडले आहेत। महायुतीचं रिपोर्ट कार्ड मांडत अजित पवारांचं टीकास्त्र। महायुती सरकारच्या योजना जनतेमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरत आहेत। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा प्रतिसाद पाहून विरोधक घाबरले आहेत असं म्हणणार नाही, पण विरोधक योजनेला मिळणारा प्रतिसाद पाहून गडबडले आहेत असं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलंय। गेल्या 2 वर्षांमध्ये महायुती सरकारने जनतेच्या आयुष्यात बदल घडवून आणला। महिला, उद्योग, रोजगार अशा विविध क्षेत्रात सरकारने अविरत मेहनत घेतल्याचं अजित पवार यांनी सांगितलं। ते बुधवारी महायुती सरकारच्या संयुक्त पत्रकार परिषदेत बोलत होते। यावेळी महायुती सरकारचे गेल्या 2 वर्षातील कामगिरीचे रिपोर्ट कार्ड सादर करण्यात आले। या पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी सरकारच्या कामगिरीचा लेखाजोखा मांडताना विरोधकांना टोले लगावले। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत 5 महिन्यात महिलांना पैसे देण्यात आले आहेत। या योजनेला मोठा प्रतिसाद मिळत आहे। लाडक्या बहिणींच्या योजनेतील आयुष्यातील नकारात्मक बदल विरोधकांच्या पचनी पडत नाहीत। मी जबाबदारीने सांगतो की लाडकी बहीण योजनेसाठी आधी 10,000 कोटी नंतर 35,000 कोटींची तरतूद केली आहे। ही योजना तात्पुरती नाही, हे पैसे तुमचा अधिकार आहेत। लाडकी बहीण योजनेच्या पैशात वाढ करण्याचं सुतोवाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे। त्याबद्दल आम्ही विचार करत आहोत असंही अजित पवार यांनी सांगितलं आहे। तुम्ही एक पहा की साधारण आमच्या समोरचे लोक सातत्याने काही ना काही फेक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करतात। हे आधीच ओरडत होते की निवडणुका 2-3 टप्प्यामध्ये घेतील, असं करतील, 1 दिवसात घेणारच नाही किंवा हे अमुकच करतील। हे सगळं निवडणूक आयोगाच्या हातात असतं। आम्ही पहिल्यापासून सांगत असतो किंवा हा अधिकार कुणाचाच नाही, हा त्यांचा आहे। त्यांना स्वायत्तता दिलेली आहे आणि त्यांनी 1 तारखेला निवडणुका जाहीर केलेल्या आहेत आणि मतदान पण 3 दिवसांनी मतमोजणी त्यांनी ठेवलेली आहे। हा सगळा कार्यक्रम आपण बघितला। आता हे झाल्यानंतर पाठीमागे काय बोलत होते ते सगळं विसरून गेले आणि पुढच्या गोष्टी त्यांनी सुरू केल्या। आज आम्ही तुमच्या सगळ्यांच्या समोर रिपोर्ट कार्ड 2022ला बदल झाला। उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार त्या ठिकाणी बाजूला गेलं। एकनाथराव शिंदेंच्या नेतृत्वाखालचं सरकार सुरुवातीला भाजप आणि शिवसेना अशा पद्धतीने अस्तित्वात आलं। नंतर 1 वर्ष गेल्यानंतर आम्ही लोक त्या सरकारमध्ये समाविष्ट झालो आणि गेले 1.5 वर्ष आम्ही सगळेजण मिळून त्या ठिकाणी काम करतोय। आता 22 ते 24चा हे रिपोर्ट कार्ड देत असताना आपण जर बघितलं तर सातत्याने आमच्याबद्दल असं सांगितलं जातं की ह्यांनी तिजोरी मोकळी केलेली आहे, कर्जबाजारी केलेलं आहे, अमुक झालेलं आहे, तमुक झालेलं आहे। पत्रकार मित्रांनो, आपल्यामार्फत महाराष्ट्रातल्या माझ्या जनतेला मला सांगायचं आहे की मी अतिशय जबाबदारीने सांगतो, ह्या योजना देत असताना नेहमीच निवडणुका जवळ आल्यानंतर शेवटच्या 2, 3, 4 कॅबिनेट होतात। त्या कॅबिनेटमध्ये बरेच काही निर्णय हे घेतले जातात। मग पहिले का घेतले जात नाही त्याला काही असं वेगळं काही कारण नाही, पण शेवटी काही बाबा हा आपल्याकडनं राहून गेला, हा आपल्याकडनं राहून गेला विषय आणि त्या पद्धतीनं विषय येतात आणि त्याच्यातनं ते विषय आम्ही मंजूर करतो। आताच्या काळामध्ये शेवटच्या अर्थसंकल्पामध्ये फार विचारपूर्वक आम्ही ज्या योजना दिल्या त्या योजनेच्या बद्दल पण फार टिंगलटवाळी झाली, फार त्याच्यामध्ये बदनामी करण्याचा प्रयत्न केला। परंतु खरोखरीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही इतकी पॉप्युलर झालेली आहे। आज देखील आपण साधारण माहिती घेतली तर महिलांच्यामध्ये एक समाधानाचं वातावरण पाहायला मिळतं आणि सर्व घटकाला त्याच्यातनं न्याय द्यायचा प्रयत्न आम्ही सगळ्या समाजातल्या महिलांना, गरीब महिलांना न्याय द्यायचा प्रयत्न त्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी केलेला आहे। नंतर म्हणले पैसेच येणार नाही, पैसेही आले। नंतर म्हणले पैसे आलेत का खात्यात घ्या लवकर काढून, नाही तर परत जमा करतील। म्हणजे काहीही बोलायचं ठीक आहे, प्रत्येकाला एकमेकाच्या बरोबर आरोप प्रत्यारोप करण्याचा अधिकार आहे, त्याबद्दल दुमत असण्याचं कारणच नाही, पण कुठंतरी काहीतरी त्याला तारतम्य ठेवण्याची गरज आहे। तशा पद्धतीनं कधी काही जणांच्याकडनं निश्चितपणे ते तारतम्य पाळलं जात नाही। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई।